सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. PCT Infinity 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. श्रोते हो, सोन्यांबद्दल आपण बोलतो आहोत. मागचा जो भाग झाला त्यामध्ये सोन्याचा इतिहास काय होता हे आपण स्मिता देशपांडे यांच्याकडून जाणून घेतलं. स्मिता देशपांडे या ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट आहेत, तर त्यांच्याकडूनच आपण अजून बरीचशी माहिती या सोन्याबद्दल जाणून घेणार आहोत. या भागात आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशानुसार दागिने हे बदलत जातात. मग त्याची घडणावळ असेल, त्याची डिझाईन असेल आणि बरंच काही. तर याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. स्मिता देशपांडे, तुमचं या आपल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओमध्ये खूप स्वागत करते. धन्यवाद विद्या. तुम्ही ह्या सोनेरी नामामधनं मला सोन्याबद्दल आणि त्याच्या दागिन्यांच्याबद्दल सांगायची संधी देता आहे, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर स्मिता मॅडम, आपण मागच्या भागात सोन्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेतलं. सोनं आहे, पण ते सोनंच आहे का हे जाणून घेणं आणि त्याची ओळख प्रत्येकाला होणं आणि मग ते बाजारपेठेपर्यंत येणं किंवा ते आपल्या वापरात येणं, याबद्दलची माहिती आपण मागच्या भागात बघितलीच. पण आता या भागात आपण जाणून घेऊयात की हे जे दागिने आहेत ते वेगवेगळ्या प्रदेशानुसार बदलत गेलेले आहेत आणि याची प्रदेशानुसार असणारी खासियत सुद्धा वेगळी आहे. अगदीच. तर याबद्दलच तुम्ही आज आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारा. नक्कीच अर्जे विद्या. खरं तर भारत ही विविध संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे. यामध्ये आपल्याला सगळ्याच सणवारांच्या संस्कृतीबद्दल दागिन्यांची संस्कृती पण समाविष्ट आहे. तर भारतातील प्रत्येक राज्यात धर्मात दागिन्यांची परंपरा संस्कृती वेगवेगळ्या आहेत. जसे आसाम, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, जम्मू, काश्मीर, तामिळनाडू, आंध्र, गुजरात, ओडिसा, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक असे एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये विविध दागिन्यांची परंपरा अगदीच वैविध्यपूर्ण आहेत. आणि एवढंच नव्हे तर दागिन्यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व पण आहे बरं का त्याच्यामध्ये. भारताच्या या वैविध्यपूर्ण आणि संस्कृतीचा वारसा म्हणजेच हे दागिने जो भारतातील नैसर्गिक सौंदर्याचा पण एक पुरावा आहे. आणि म्हणजे स्त्रीचा तर आहेच आहे, पण नैसर्गिक सौंदर्याचा पण पुरावा आहे. कसा ते आता आपल्या चर्चेत श्रोत्यांना लक्षात येणार आहे. नक्कीच. आता आपण प्रत्येक राज्यानुसार तेथील दागिन्यांबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे ना. आसाम. आता इथे वापरले जाणारे बरेचसे दागिने हे हाताने बनवलेले असतात. येथील कारागिरांना हे दागिने बनवण्याची प्रेरणा तेथील वाद्य वादन सामग्री, निसर्गातील फुले यामधून मिळतात. नावात मध्ये बघितलं तर गमकारू, जॉन बिटी, धुरिया हे हातात, कानात, गळ्यात घालावयाचे दागिने आहेत. ऐकलेत का अर्जे विद्या कधी ह्याबद्दल? नाही, पहिल्यांदा. अगदीच. त्याच्यामुळे असे आज बरेच अशी नवीन नवीन नावं आपल्या श्रोत्यांना कळणार आहेत. तर हे दागिने प्रामुख्याने वापरतात. आता दागिने हे पाश्चात्य आणि पारंपरिक अशा दोन्हीचा संगम असतो. हे वापरण्यासारखे असतात आणि काही दागिने ह्याच्यामध्ये रत्नजडित पण असतात. आता भारतातला सगळ्यात सौंदर्य असणारा जम्मू आणि काश्मीर, सौंदर्याची संस्कृती, तिथल्या दागिन्यांबद्दल म्हटलं तर काश्मीरी महिलांना वजनदार दागिने करायला जास्त आवडतात. तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या मैत्रिणी तिथे गेल्यानंतर जेव्हा फोटो काढतात तिथल्या परिधानात, तर त्याच्यामध्ये दागिन्यांचा तर खूप मोठा समावेश असतो. म्हणजे हे दागिने त्यांचा संपूर्ण चेहरा झाकला जाईल असे असतात आणि त्यांना इतके दागिने घालायला आवडतात. आणि काश्मीरी महिलांमध्ये चांदीच्या दागिन्यांचा वापर जास्ती असतो. आणि त्यांच्याकडे लग्न कार्यात लांब लांब साखळ्यांचे कानातले तसेच गळ्यातले घालतात. तुम्ही फोटोज मध्ये पण बघितलं असेल. त्याला ना डिडोरे असे म्हणतात. अच्छा. आणि काश्मीरी दागिन्यांच्या वरचं डिझाईन जे असतं ना ते खूप बारीक नक्षीकाम केलेलं असतं. इथल्या कारागिरांकडे या अशा डिझाईनची एक विशेष कसब आहे. आणि ही ज्या त्या प्रदेशातल्या कारागिरांची कसब ही त्यांचीच आहे बरं का. ते त्यांना जसं जमतं तसं इतर ठिकाणच्यांना जमत नाही. दागिन्यावरील डिझाईन घडवण्याचे म्हणजे
म्हणजे त्याची नावं म्हटलं तर जिगणी, त्याच्यानंतर हलकाबंद, देगी, होर, सांडूस, असे वेगवेगळे गंमतशीर नावं आहेत. ही तुम्ही ऐकली नसेल मला खात्री आहे, आणि आपल्या श्रोत्यांनी पण ऐकली नसतील. म्हणजे आता ह्यांच्याकडे कसं आहे ना, हे दागिने आई आपल्या मुलीच्या लग्नात परंपरागत दागिना म्हणून देते. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बघा, मुलीला लग्नामध्ये दागिने द्यायचे म्हणजे ते स्त्रीधन असतं. काही पारंपरिक दागिने असतात जे सासूकडून सुनेकडे, आईकडून मुलीकडे गेलेले असतात. तसं यांच्याकडे हे काश्मीरमध्ये हे दागिने जे आहेत ते आई मुलीला देत असते. मला वाटते मिशन काश्मीर जो मूवी होता त्याच्यामध्ये जी गाणी आहेत त्याच्यामध्ये प्रीती झिंटाने जे काही दागिने वापरलेले आहेत ते आय थिंक याचे जम्मू काश्मीरीच आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच काश्मीरी दागिन्यांचं सुद्धा म्हणजे बाकीच्या गोष्टींबरोबर दागिने सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. येस 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 येस. स्मिता मॅडम, तुम्ही जसं दागिन्यांबद्दल बोललात की आतापर्यंत आपण आसाम आणि जम्मू काश्मीरचे दागिने कसे होते ते बघितलेच, तसंच तुम्ही म्हणालात की उत्तर प्रदेश, बंगाल हे जे काही प्रदेश आहेत त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपल्याला बघायला मिळतात. अगदी. आणि उत्तर प्रदेश बद्दल जर बोलायचं झालं ना, म्हणजे मी एखादी गोष्ट ऐकली आहे ती मी तुम्हाला सांगते, ती खरी आहे का ते तुम्हीच मला सांगा, की त्याच्यामध्ये खानदानी ज्वेलरी खूप असते. म्हणजे तिथले सम्राट लोक ते वापरत होते म्हणून ते खानदानी आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय विद्या. कारण तुम्ही बघा UP MP हे सगळे असे ते राजे महाराजांचेच प्रदेश होता पूर्वी, ठीक आहे ना. तर म्हणूनच तिकडचे जे दागिन्यांची परंपरा आहे ती सगळे खानदानी दागिने होते. म्हणजे राजे महाराजे सम्राट असे लोक तिथे जास्ती होता आधीपूर्वीच्या काळामध्ये. ऐतिहासिक तुम्ही बघितलं तर UP MP लाच हा इतिहास जास्ती आहे राजे सम्राटांचा. तर तिकडे त्यांचे तर म्हणून त्यांचे ते दागिन्यांची ओळख ही खानदानी म्हणून आहे. तुम्हाला अगदीच जवळचा रेफरन्स द्यायचा म्हणला तर आपल्या बॉलिवूडच्या ज्या मूव्ही आहेत त्याच्यामध्ये जोधा अकबर तुम्हाला आठवती का ऐश्वर्या रायची? अरे तिथे नखशिकांत हे सगळे UPचेच दागिने तिने त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तर ती महाराणीच झालेली, जोधा महाराणी म्हणून आहे तिच्यामध्ये. तर तिने तो सगळं म्हणजे मांग टिका आहे, नेकलेस तिचा आहे, नथनी त्याला पासा असे म्हणतात, फासा म्हणजे मोठी नाकापेक्षा मोठी म्हणजे म्हणतात ना तशी पूर्ण रिंग असल्यासारखी ती असते. अशा वेगवेगळ्या दागिन्यांचे त्यांचे नावं आहेत आणि सगळे खानदानी भूषण असे हे सौंदर्याचे दागिने तिकडचे UPचे असतात. अलंकार परिधान केल्यानंतरच तो खानदानीपणा आपल्याला दिसतो. हो, कारण तिथलं ऐतिहासिक संस्कृती ही राजे महाराजांची आहे ना, सो ते दागिने पण त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये. अगदीच अगदी. दुसरा अगदी जवळचा, त्याच्याच जवळचा मी म्हटलं तर कलकत्ती, म्हणजे बंगालचा दागिना. त्याला कलकत्ती दागिने असे पण म्हणतात. कलकत्ती दागिने बनवणारा कारागीर हा अक्षरशः जगामधला एकमेव श्रेष्ठ कारागीर आहे. कारण त्यांच्या मागे त्याची जी एवढी मेहनत असते की आता तुम्ही जर बघितलं, तुम्ही गेलात एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये आणि जर त्यांना तुम्ही म्हटलं कलकत्ती दागिने दाखवा, आणि ते कलकत्ती दागिने जर तुम्ही म्हटलं तर त्याच्यामध्ये बारीक रवा काम असतं, जाळी काम असतं, सुंदर अशी नक्षी असते त्याच्यामध्ये. आणि हे सगळं हँडमेड असतं बरं का विद्या. आणि हे तयार करताना हे जे दागिने कारागीर असतात यांची टोटल अगदी म्हणजे 14 तासाची बैठक असते. म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगते की जेव्हा हे तयार करत असतात तर त्यावेळेस ते अक्षरशः जेवत खात नाहीत, चुरमुरे पाणी वगैरे असं काहीतरी खातात. कारण की ती बैठक, तो दागिना जेव्हा एखादा नेकलेस एखादं कानातलं करायचं असेल तर ते बारीक काम असल्यामुळे बैठक एकदा ती जर लिंक तुटली त्यांची तर तो पुढे तो त्यांचा तो फ्लो तुटतो. त्याच्यामुळे ते एवढी मोठी ती बैठक त्याच्या मागे ते घेत असतात. म्हणजे एखादा पार्ट किंवा एखादा दागिना पूर्ण बनेपर्यंत अगदी हो असं म्हणजे पूर्ण दागिना बनेपर्यंत किंवा त्याचा भाग पेंडंट बघा किंवा साईडची चेन म्हणा, या सगळ्यामध्ये त्यांचे एका बैठकीमध्ये ते कारागीर करत असतात. अगदी जाळीकाम, रवाकाम, इतकं सुंदर असं नक्षीकाम असतं ना, त्याची तोड कुठेच नाहीये जगामध्ये. इतके सुंदर ते दागिने असतात. आणि ह्या कलकत्ती दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे नववधूसाठी त्यांनी केलेले असतात. आणि दुसरं म्हणजे हे हँडमेड असतात, म्हणजे हाताने केलेले असतात. त्याच्यामुळे एकासारखा दुसरा बनत नाही. हे असं असल्यामुळे काय होतं की महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा हल्ली त्या दागिन्यांचं आकर्षण पुन्हा वाटायला लागलेलं. तुम्ही म्हणालात की ते हाताने केल्यामुळं एकासारखा दागिना दुसरा बनत नाही, म्हणजे तो वेगळे पण त्याच्यासारखा दुसरा नाही बनत. तुम्ही जर करायला जरी गेले ते कारागीर तरी त्याच्यामध्ये 19-20चा फरक येतो पण अगदी. म्हणून आता आपल्याकडे महाराष्ट्रामधल्या स्त्रियांमध्ये हा गुण जास्ती आहे, माझ्यासारखं दुसरीकडे नको, आणि मग ती हौस तिथे पूर्ण होते त्याच्यामध्ये. मला तुम्हाला आता विचारावं असं वाटतं, हे दागिने तिथंच बनवले जातात.
पण आपल्याला जर ते हवे असतील किंवा जर बघायचे जरी असतील तरी ते आपल्या इथं उपलब्ध असतात का, त्याच प्रदेशामध्ये ते आपल्याला बघायला मिळतात? नाही, आपल्याकडे पण उपलब्ध असतात ना ते. पण आता कसं आहे की जेव्हा आपण हे इथे करून देतात तर 2 प्रकारे असतात. एक, आता जेव्हा आपण ओरिजिनली कलकत्तीकडनं बनवून घेतो, म्हणजे तिकडच्या कारागिराकडनं बनवून घेतो, तर त्यावेळेस मग त्याचं वेळ जास्ती लागतो बनायला. दुसरी गोष्ट, त्या मेहनत जास्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची जी आपण मजुरी म्हणा, कॉस्टिंग म्हणते, त्याच्यामध्ये फरक पडतो. आता अगदीच सेम आपल्या इथे सुद्धा करून मिळतात, म्हणजे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा ह्याचे कारागीर काही आहेत. पण ती ओरिजिनॅलिटी जी बंगालची आहे ती आपल्याकडच्या कारागिरांना तेवढी नाही जमत, म्हणजे थोडंसं डुप्लिकेसी त्याच्यामध्ये येतेच अगदी त्याच्यामध्ये आहे. येस, आणि मग कॉस्टिंग पण आपल्या इकडे तयार केल्यामुळे लोकलमध्ये म्हणून त्याचं कमी पडतं. पण ओरिजिनल ते तिथूनच तुम्हाला ते सौंदर्य तिथूनच मिळतं अगदी. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंगालचं तर तुम्ही सांगितलंच, पण आंध्र प्रदेश म्हणजे हैदराबाद, तर याच्यामध्ये मोतीकाम जास्त असतं असं म्हणतात की आंध्र प्रदेश मधले लोक मोती जास्त वापरतात. हो, आंध्र प्रदेशामध्ये मोती जास्त वापरतात, म्हणजे तिथे जवळच पैदास खूप, म्हणजे मोत्यांची शेती भरपूर होते तिथे. तुम्हाला माहिती का, आपण बघतो तो जो मोती आहे तो मोती तयार व्हायला जवळपास 2 वर्ष लागतात. म्हणजे ते शिंपले जे असतात ते शिंपल्यांची शेती करतात, त्याची खूप मोठी एक वेगवेगळी प्रोसेस आहे. आता हल्ली महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंपल्यांची शेती बरीच प्रसिद्ध झालेली आहे. तर मोती हा ओरिजिनल जर आपल्याला बघितलं तर जसं नेपाळ म्हणतात तसं त्या हैदराबादमध्ये आपल्याला चांगला मिळतो, आणि तो फ्रेश वॉटरमध्ये तयार झालेला असतो. आणि मोत्याचे अगदी म्हणजे तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंतचे असे वेगळे ज्वेलरी जे आहे त्या हैदराबादमध्ये अनेक 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 शोरूम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्यांचे दागिने मिळतात तिथे. अगदी म्हणजे घ्यायला आपल्याकडे गेलो तर आपण तिथे नॅचरल ते आर्टिफिशियल अशा सगळ्या प्रकारचे दागिने मोत्यांचे आपल्याला हैदराबादमध्ये मिळतात. मग कॉस्टिंगच्या दृष्टीनं कसं आहे, म्हणजे जर मोत्यांचे दागिने आपल्याला घ्यायचे असतील तिथं तर उत्पन्न जास्त प्रमाणात होत असेल तर मग रेंजमध्ये काही फरक पडतो का? तिथं कमी किमतीमध्ये मिळतात आणि आपल्याकडे जास्त असं? हो, रेंजमध्ये फरक असतो त्याच्यामध्ये, म्हणजे कमी जास्ती थोडंसं आपल्याला तिथे कमी प्रमाणात म्हणजे पैसे द्यावे लागतात त्याची किंमत. आणि त्याच्याही पेक्षा त्याचं दुसरं मी एक कारण सांगते की दागिना तिथून इथे येतोपर्यंतचं ट्रान्सपोर्टेशन, आणि आपल्याकडे त्याचे स्टॉक कमी असतात. आता ते तिथलेच ओरिजिनल असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खूप प्रकारचे असंख्य डिझाईन्स तिथे एका ठिकाणी बघायला मिळतात. पण आता तेवढे सगळे इथे मागवता येत नसल्यामुळे इथे लिमिटेड स्टॉक असतो. तो पहिला फरक तुम्हाला स्टॉकचा जाणवेल की व्हरायटीजमध्ये. आणि मग दुसरा तो बाकीच्या गोष्टी त्याच्यात ऍड झाल्यामुळे किमतीमध्ये पण निश्चितपणे फरक इथे पडतोच. तो थोडाफार स्वस्त आपल्याला हैदराबादमध्ये पण मिळून जातात तिथे अगदी. अच्छा. स्मिता मॅडम, कुंदन पोलकी हे मी ऐकून आहे, तर कुंदन पोलकी हा दागिना आहे की नेमका धातू आहे, आणि नेमका तो कुठल्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात यूज केला जातो? आता कुंदन पोलकी हा एक स्टोन आहे. काय, हा धातू नाहीये. सोन्या ह्या धातूमध्ये किंवा चांदी ह्या धातूमध्ये किंवा आता हल्ली तर जर्मन सिल्वरमध्ये आर्टिफिशियल मध्ये पण मिळतात, अशा ह्याच्यामध्ये बनवला जातो. आता जर समजा ह्याच्यामध्ये तुम्ही प्रदेश तुम्ही म्हणालात तर राजस्थान आहे, गुजरात आहे, या साईडला तुम्हाला कुंदन पोलकीचे दागिने म्हणजे साधारण मारवाडी गुजराती समाज जो आहे तो हे दागिने जास्ती वापरतो. आता तर हल्ली आपल्याकडे सुद्धा सगळेजण वापरतात. हा दागिना जो आहे तो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध झालेला आहे. तर कुंदन म्हणजे असा काचेपासून तयार केलेला एक तो स्टोन असतो, आणि पोलकी म्हणजे काय असतं तर जे आपले हिरे असतात ना, हिऱ्याच्याच प्रतीचा तो स्टोन असतो. म्हणजे अनकट हिरे म्हणतात. अनकट म्हणजे काय की ज्याला शेप नाहीये, तो खाणीमधनं असा थोडासा अनइव्हन शेपचा सापडलेला आहे. येस, त्याला वरती त्या डायमंड वरती पैलू पण पाडू शकत नाहीये. मग त्याला एका आकारात बसवून तर पोलकीचे दागिने तयार केले जाते. पोलकीला वेगवेगळे रंग, वेगवेगळे शेप मध्ये कुंदन हा तयार होतो. त्याच्यामध्ये मग तो जो आहे तो जशा समजा ओव्हल शेपचा घेतला आहे, ड्रॉप शेपचा घेतला आहे, राऊंड शेपचा घेतला आहे कुंदन, तर मग तशा आधी डिझाईन तयार केलं जातं दागिन्याचं, आणि त्याच्यामध्ये मग हे कुंदन बसवून ते दागिने तयार होतात. तर हा दोन्ही मधला फरक आहे. पोलकीला आहे तसं स्वीकारावं लागतं, आणि मग त्याचे घाट तयार करून, म्हणजे ज्वेलरी बनवणाऱ्यांच्या कारागिरांच्या भाषेमध्ये त्याला आपण घाट असे
म्हणतो. बरं. तर ते घाट बनवून म्हणजे ते बॉक्स टाईप असतं. हां, हां. आता ह्याच्यामध्ये सुद्धा असं होतं की पूर्वीच्या काळी हे घाट आधी चांदीचे बनवायचे. जेव्हा सोन्यामध्ये अजून 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट हे प्रकार निघाले नव्हते त्यावेळेस आधी चांदीचा घाट बनवला जायचा. त्याच्यामध्ये हे कुंदन किंवा पोलकी बसवले जायचे आणि त्याच्यानंतर मग त्याला 24 कॅरेटच्या सोन्याच्या पत्र्यांनी मढवलं जायचं. तर पण हे जे दागिने आहेत कुंदन किंवा पोलकी हे बनवायला मेहनत जास्ती लागते. शिवाय हे स्टोन खूप महाग असतात त्याच्यामुळे ह्याची मजुरी पण जास्ती असते. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण ह्याचे डिझाईन्स असल्यामुळे हे सण समारंभ लग्न कार्य याच्यामध्येच तुम्हाला वापरायला जास्ती मिळतात. मला वाटते रेग्युलर यूज करणं अवघडच आहे कारण हेवी सुद्धा खूप हेवी असतात वजनाने. त्याची वापरण्याची सुद्धा पद्धत फार वेगळी आहे बरं का विद्या. म्हणजे आपण जनरल दागिना काढून जसा ठेवतो तसा तो नाहीये. कुंदन आणि पोलकीचे दागिने तुम्ही ठेवतानाची सुद्धा काळजी अशी असते की तुम्हाला तो एक असं आपल्याकडे ते मलमलचं धोतर मिळतं बघा कॉटनचं तर त्या कपड्यामध्येच तुम्हाला ते ठेवलेले असतात. कापूस लवकर ओल पकडतं त्याच्यामुळे किंवा त्याच्यामध्ये अडकायचा पण प्रश्न असतो त्याच्यामुळे मग कापसामध्ये ते ठेवता येत नाहीत. आणि तुम्हाला मग तुम्ही जर समजा वेल्वेटच्या बॉक्समध्ये वगैरे जर ठेवायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये त्याचे जे केमिकल्स असतात म्हणजे त्याच्याने त्या सोन्यावरती वगैरे परिणाम होतो आणि ते सोन्याचा रंग बदलायची शक्यता असते किंवा स्टोनची. त्याच्यामुळे हे ठेवताना त्या मलमलच्या कॉटनच्या कपड्यामध्येच त्याला ठेवायचं. हो. तुम्हाला कुठल्या फंक्शनला तुम्ही जाताय दागिने घालायचं तर त्याच्यानंतर तुमची सगळ्यात शेवटची क्रिया तुमचे दागिने घालणे हे असायला पाहिजे. आणि कोणतंही फंक्शन करून तुम्ही आलात की सगळ्यात पहिली कृती तुमची ते दागिने काढून ठेवणे असायला पाहिजे. हे तो नियम आहे त्याची अक्षरशः. तरच तुमच्या दागिन्यांचं आयुष्य वाढतं. खरंच सुंदर सांगितलं तुम्ही हे की दागिन्यांची वयोमर्यादा जर वाढवायची असेल तर आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक. बरोबर. स्मिता मॅडम, साऊथ इंडियन जे दागिने असतात ना त्याला हल्ली खूप मागणी आहे किंवा ते खूप आवडतात लोकांना. म्हणजे त्याच्यावर जी काही कलाकुसर केलेली असते म्हणजे देवीचे किंवा वेगवेगळ्या देवांचे ठसे त्या दागिन्यांवर असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना? हल्ली आपल्याकडे महाराष्ट्रात तर हे दागिने फार प्रसिद्ध झालेले आहेत बरं का. म्हणजे याला कोणी टेम्पल ज्वेलरी म्हणतं, याला कोणी गेरू पॉलिशची ज्वेलरी पण म्हणतं किंवा ह्याला कोणी अँटिक पण म्हणतं. पण खरी ही आहे साऊथ इंडियनची ज्वेलरी. साऊथ इंडियन ज्वेलरीमध्ये आता ह्याचं गेरू पॉलिश हे का तर गेरू पॉलिश करण्यामागे त्याच्यामध्ये एक असतं की कर्नाटकमध्ये आपल्याकडे तुम्ही बघितलं जुना कर्नाटक जो आहे जुना कर्नाटक तर त्या ठिकाणी अजूनही लाल मातीचं प्रमाण जास्ती आहे. सगळ्याच सोनेरी पिवळ्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये जर हे दागिने राहिले असते तर ह्यांची वैशिष्ट्यपूर्ण दिसली नसती. म्हणून आणि साऊथ इंडियन म्हणजे कर्नाटकच्या साईडचा असल्यामुळे तिथली लाल माती हे त्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे एकतर ते गेरू पॉलिशमध्ये ते घडलेले असतात. त्याचा तो सिम्बॉलिक आहे त्याच्यामध्ये म्हणजे तिथल्या कारागिरांनी त्याची एक आपली स्वतःची खासियत अशी तिथे त्यांनी ठेवलेली आहे ती. आणि दुसरी म्हणजे ह्या पॉलिशमुळे दागिन्यांच्या शुद्धतेवरती काही परिणाम नसतो बरं का. ते वर केलेलं पॉलिश असतं. हे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिवळं पण करू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही गेरूमध्ये पण ठेवू शकता. शुद्धतेवर त्याच्यामध्ये अजिबात परिणाम काही होत नाही. आणि लाल रंगाचे असल्यामुळे मग पूर्ण सेट तुमचा तो गेरू पॉलिशमध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणालात आता की निसर्गाचे किंवा देवी देवतांचे चित्र तर आता बघा कोणतीही कलाकृती तयार करताना त्या कलाकाराला कुठून तरी एक प्रेरणा मिळत असते. बरोबर. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साऊथ इंडियनमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये मंदिरं जास्ती आहेत. बरोबर आहे. मग आता पूर्वीच्या काळी दागिने तयार करताना ह्या कारागिरांना तिथला निसर्ग सौंदर्य पण कर्नाटकचं खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे इथल्या कारागिरांना मंदिरांमधून त्या निसर्गामधून ते दागिन्याचे डिझाईन तयार करण्याची प्रेरणा मिळत होती. आणि आता तेच पुढे कंटिन्यू झालेलं आहे म्हणजे पिढ्यानपिढ्या तेच कंटिन्यू झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता ते जे डिझाईन्स असतात म्हणजे देवीचं चित्र असतं आणि तो मग एम्बॉस केलेलं असतं त्याला म्हणजे उंचवटा दिलेला असतो तर ते उठून दिसण्याकरता वगैरे आणि त्याला पूर्ण अशी गेरूप रंगाचं पॉलिश केलेलं असतं. अतिशय सुंदर दिसणारा हा दागिना असतो. आणि आपल्याकडे आता हे नववधूच्या पसंतीमध्ये जास्ती यायला लागले म्हणजे कलकत्तीच्या बरोबरीने आता हे नववधूच्या म्हणजे तुम्ही बघाल तर आता अगदी साऊथ इंडियन साड्या त्याच्याबरोबर साऊथ इंडियन दागिने असा एक अटायरच
कुठल्या तरी एका फंक्शनला म्हणजे विधीला त्या मुलीने केलेला असतो. जितक्या बरोबरीने नऊवारी साडी नेसून महाराष्ट्रीयन दागिने असतात तितक्याच बरोबरीने हा सुद्धा तिथे केलेला असतो. ते दिसायला अतिशय सुंदर, अतिशय खरंच पांढऱ्या रंगाची जर ती साडी असेल आणि त्याच्यावरती हे सगळे दागिने अगदी बिंदी पासून कानातले, गळ्यातले आणि कमरपट्टा. मी तुम्हाला ते सांगते अगदी की कमरपट्टा, नखशिकांत म्हणतो ना आपण, अगदी तसं प्रत्येक दागिना त्याच्यामध्ये त्यांनी केलेला. दागिने, साडी आणि मग ती केशरचना जी काही मोठी वेणी आणि गजरे. येस. सुंदर. म्हणून मी म्हटलं की निसर्गाचं एक वरदान कर्नाटकामध्ये आहे. तिथे तुम्ही बघाल तर गजरे, म्हणजे मी पण जेव्हा जेव्हा बँगलोरला वगैरे नातेवाईकांकडे जाते तर तिथे मिळणारे जे गजरे असतात ना, ती हाऊस मी तिथे पूर्ण करून घेते बघा. ती खूप छान तिथे मिळतात. आपल्याकडे तेवढे गजरे नाही, सीझनल असतात, पण तिथे तुम्ही 12 महिने तुम्हाला तिथे गजरे मिळतात. आणि ते मग तुम्ही म्हणतात ते सगळं अगदी ते नववधूचं म्हणजे ते शृंगारच, त्या सगळ्या दागिने, ते गजरा, त्या साड्या, साऊथ इंडियन एक वेगळा लुक असतो त्याच्यामध्ये. अगदी त्याच्यामध्ये बघितल्यानंतर समाधान अगदी खूप समाधान. सौंदर्य म्हणजे काय म्हणतात ते अगदी तिथे लगेच तो शब्द पटतो त्याच्याकडे बघितल्यानंतर. अगदीच. आणि याच्याबरोबर महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं, म्हणजे जसे हे कर्नाटकी दागिने आपल्याला भुरळ पाडतातच, पण आपले महाराष्ट्रीयन दागिने सुद्धा अगदी जुनी परंपरा आहे, याला सुद्धा ते पण खूप प्रचलित आहेत. म्हणजे नव्याबरोबर जुनं सुद्धा काय बरं यूज मध्ये येतंय. हो. मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रीयन दागिन्यांची एक इतकी वेगळी परंपरा आहे आणि आपल्याकडच्या अजूनही काही जुन्या लोकांनी ती टिकवून ठेवलेली आहे. तर एक माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. मी एकदा माझ्या क्लायंटकडे होते आणि तिथे एक आजी आजोबा आले काय, तर त्यांचा मुलगा आणि सून परदेशात राहत होते. 5-6 वर्ष लग्न होऊन झालेले होते. तर त्या आजींनी आल्यानंतर त्यांच्याकडे सांगितलं की मला बिल्वहार हवा आहे. काय आता तिथे कोणालाच माहिती नव्हतं बिल्वहार म्हणजे काय. मग मी पटकन गुगलवरती सर्च मारला, मग बिल्वहारचं मी डिझाईन बघितलं, तर त्यांना दाखवलं, ते झालं, तो प्रकार झाला. पण मग त्या आजींनी असं सांगितलं की जेव्हा माझ्या सुनेचं आता लग्न झालेल्यानंतर, मुलाचं लग्न झाल्यानंतर, मी लग्न झाल्यापासून ती जेव्हा जेव्हा अमेरिकेहून वर्षातनं एकदा इथं येते, त्या प्रत्येक वर्षी मी तिला एक आपला पारंपरिक दागिना तयार करून तिला गिफ्ट करते. मस्तच. म्हणजे त्यांनी परंपरा ही जपलेली आहे. आता जसं हे मी उदाहरण दिलं तसं अगदी महाराष्ट्रीयन दागिना म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यामध्ये लगेच येणारा म्हणजे कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज हा आपल्याकडे म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या घरी आर्टिफिशियल असू दे, सोन्याचा असू दे, कसाही असू दे, पण तिच्या ठेवणीमध्ये, संग्रहामध्ये दागिन्यांच्या कोल्हापुरी साज हा असतोच असतो. आणि त्याच्याच बरोबर दुसरा दागिना आहे ज्याने ही जागा पटकवलेली, तो म्हणजे ठुशी. खरं अगदी ठुशी. म्हणजे आता ठुशी आहे, त्याच्यानंतर नथ आहे. आता काय झालेलं आहे माहिती का, की आधुनिक थोडंसं गेल्यामुळे तो जुना बेस तसाच आहे. ठुशीचा असू दे, कोल्हापुरी साजचा असू दे, नथीचा असू दे, किंवा तुम्हाला माहिती असेल तर बोरमाळ म्हणतो आपण त्याला. एक काही जण त्याला एकदानी पण म्हणतात त्याच्यामध्ये. हे आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींचं तिथे मूळ स्वरूप म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बदललं असलं तरी तो जो जसं एकदानीचा किंवा बोरमाळीचा शेप जो असतो तो मण्यांचा, तो तसाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठुशीचं सुद्धा मण्यांनी बनवतं, ही बेसिक त्यांची संकल्पना त्यांनी ठेवली. अर्थात ते डिझाईन त्यांनी वेगवेगळे बदललेले. नथीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये तो ओरिजिनल जो घाट आहे तो तसाच आहे. तो अशा काही, मला वाटतं जोंधळी हार पण बारीक बारीक मण्यांचा असं जोंधळी हार आहे, पोहे हार आहे, वजीर टिक्का आहे. हे कितीतरी जुने दागिने आहेत आपल्याकडे की जे अजूनही आहे. म्हणजे मला आठवतं की आपल्याकडची एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी, तर त्यांनी त्यांचा प्राजक्तराज हे संग्रह आता सुरू केलेला आहे दागिन्यांचा. त्याच्यामध्ये त्या फार सुंदर पद्धतीने आपल्या जुन्या दागिन्यांची ओळख करून देतात. म्हणजे तुम्ही पूर्वीच्या लोकांकडे शिंदेशाही तोडे होते. आजकाल शिंदेशाही तोडे कुणाला बघायला मिळत नाही, पण शिंदेशाही तोडे होते. जसे आपले गहू तोडे वगैरे असतात त्याच पद्धतीने ते शिंदेशाही, तो खानदानी दागिना म्हणून वापरला जायचा. अगदी इतक्या सुंदर पद्धतीने ते शिंदेशाही तोडे होते. तर महाराष्ट्रामधल्या दागिन्यांची खूप मोठी एक परंपरा आहे. मला वाटतं पायामध्ये सुद्धा जे चांदीचे जोडवी आपण वापरतो तशाच मोठ्या पद्धतीची मासोळी, आय थिंक मासोळीच म्हणतात ना त्याला, ते सुद्धा पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या
वापरायच्या. येस. आता मासोळी हा कोळी लोकांच्याकडचा जो पायातला दागिना आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या मासोळ्या सुरुवात केलेली आणि त्या मग आपल्याकडे प्रचलित झालेल्या आहेत. म्हणजे ते महाराष्ट्राचाच भाग आहे कोळ्यांचा. तर मग ते बघून सगळीकडे म्हणजे मी तेच म्हटलं ना की बेसिक सगळ्यांच्याकडे मूळ गाभा सगळ्यांनी तसाच ठेवलेला आहे. मग हळूहळू तो सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. पण महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये जोडवी, पैंजण, मंगळसूत्र, हे जे नथ, हे जे आतापर्यंत आपण दागिन्यांची नावं घेतली, हा जो आहे तो महाराष्ट्रीयची खासियत आता हळूहळू सगळीकडे पसरायला लागली आहे. पण येस, महाराष्ट्रामधल्या कलाकारांनी त्याच्यासाठी तयार करताना त्याच्यामध्ये त्याचा मूळ स्वरूप तसंच ठेवलेलं, बेस तसाच ठेवलेला आहे आणि बाकीचं त्याला सजावट केलेली आहे. पण त्याच्यामुळे स्त्रीचं सौंदर्य किती खुलून दिसतं, किती मोहक दिसतं ना विद्या. खूप सुंदर दिसतं. महाराष्ट्राची ती तुम्ही कल्पना करा की नऊवारी साडी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळा तो आंबाडा घातलेला आहे. अगदी म्हणजे मी माझ्याकडच्या माहितीमध्ये तुम्हाला मी आहे तर सांगते की नाकातलं जे आहे, जर आता मी महाराष्ट्राच म्हणत नाही, आपल्याकडे भारतामधले जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमधचं जर बघितलं तर 56 प्रकारचे नाकातले दागिने आहेत. मग आता तुम्ही जर नाकातले दागिने 56 प्रकारचे आहेत तर बाकीच्यांचा तर तुम्ही विचार करा केवढे असतील ते. म्हणजे ती फार मोठी एक लिस्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये. असा विविध प्रकारच्या विविध राज्यामध्ये विविध प्रकारची संस्कृती जशी खाण्यापिण्याची आहे तशीच दागिन्यांची पण थोडीशी एक वेगळी संस्कृती आहे आणि ती आपल्याकडे सगळ्यांकडे आता प्रचलित झालेली आहे. असा सुंदर असा आपल्या भारताची ही एक काय म्हणतात तर देणगी आपल्याला दिलेली आहे अक्षरशः. खरंय. स्मिता मॅडम, तुम्ही आतापर्यंत इतक्या प्रदेशातले वेगवेगळे दागिने सांगितले, त्यांची घडणावळ सांगितली आणि आत्ताचा आपला एक मानसिकता अशी आहे की तेच तेच वापरणं आपल्याला नको वाटतं, आपल्याला व्हरायटी, चेंज हवा असतो. तर मला वाटतं श्रोत्यांना मला हे सांगावंसं वाटतं की आता तुम्ही जी काही माहिती आपल्याला दिली आहे तर या श्रोत्यांच्या ज्ञानात सुद्धा ही भरच आहे आणि जर आपल्याला वेगळं काही ट्राय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सांगितलेले जे काही दागिने आहेत ते दागिने सर्च करून त्यांच्या आवडीनुसार हे दागिने नक्कीच वापरू शकतात. आणि वेगवेगळ्या प्रदेशातले दागिने जर आपण वापरले तर वेगळं पण आपलं उठून दिसतं आणि दागिन्यांचं सुद्धा. स्त्रीला बेसिकलीच सौंदर्य दागिन्यांची हौस खूप असते आणि तिच्याकडच्या संग्रहामध्ये सगळ्या प्रकारचे दागिने असतात. आणि आता हल्ली ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत किंवा तुम्ही जर फिरायला वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्यावेळेस तिथल्या तुम्ही दागिने जर खरेदी करून, म्हणजे आज आपल्याला वेळेच्या बंधनामुळे मी फार कमी घेतलेले आहेत पण असे बऱ्याच राज्यांमधले वेगवेगळे अजून बऱ्याच काही दागिन्यांची माहिती त्याच्यामध्ये सुद्धा येईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा ज्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात त्यावेळेस तुम्ही तिथनं घेऊन आला तरी तुमच्या संग्रहामध्ये खूप छान अशी भर पडते. मला निश्चित अशी खात्री आहे की आता महिला श्रोत्या आहेत ज्यांनी ऐकलंय त्या निश्चित आता हे संशोधन करतील आणि ते दागिने आपल्या संग्रहात जे नाहीत ते आणतील. अगदी नक्कीच. स्मिता मॅडम, तुम्ही आज इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही सुंदर अशी माहिती दागिन्यांसोबतची आम्हाला दिलीत, आमच्या ज्ञानात भर पडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्रोते हो, सोनेरी नामा या आपल्या सिरियलचा, आपल्या मालिकेचा दुसरा भाग होता. पुढचा भाग असणार आहे तो म्हणजे दागिने आपण खरेदी करत असताना नेमकी दागिन्यांची शुद्धता कशी तपासायची याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आत्ता या भागात आम्हाला इथंच निरोप द्या. स्मिता मॅडम, तुम्ही आज इथं आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विद्या. तुम्ही मला इथे बोलवून ह्या माझ्या अनुभवातल्या काही गोष्टी सगळ्यांशी शेअर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.